गुड मॉर्निंग. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. कारण आम्हाला अजूनही इंडियामधली सवय गेलेली नाहीये. कारण इंडियामध्ये आम्ही 6-7 वाजता उठतो, पण रात्री झोपतो पण लवकर 11-12 वाजता झोपतो. पण आम्हाला इथे 11-12 वाजता झोप येतच नाही. आम्हाला झोप यायला रात्रीचे 2-3 वाजतात आणि मग सकाळी उशिरा उठतोय. म्हणजे असं आमचा तर जेटलॅग लागलेला आहे. 2च दिवस झालेले आहेत आलेला. तर काल एक ब्लॉग केला मी आणि आता आजचा हा दुसरा ब्लॉग. तर आता ह्या ब्लॉगला मी सुरुवात करणार आहे. तर छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आज दिवसभरात काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर आता सुरुवातीला आम्ही घेतलेली आहे कॉफी, यांनी घेतलेला आहे चहा. मी बोलत होती पोहे बनवू, कारण तिच्याकडे पोहे सुद्धा आहेत. तर म्हटलं सकाळीच आपण पोहे बनवूया. तर ती म्हणाली ते पोहे वगैरे इंडियन नाश्ता करायचा नाही तुम्ही, तर काय बनवणार आहे? इंडियन तुम्ही नेहमीच तिथे खाता, म्हणून मी बोलते इकडे आल्यावर थोडं इकडचं पण ट्राय करा. मग ते काय दाखवणार? थोडं मी शूट करू का मग? ठीक आहे, मी दाखवेल तुम्हाला ती काय काय बनवते ना ते सगळं. आता रेसिपी शूट करणार आहे आणि रेसिपी झाल्यानंतर आज कुठे जायचंय, काय करायचंय तर ते बघू. कारण सकाळी उठल्यानंतर पहिला ब्रेकफास्ट काय बनवायचा तिथून आपली सुरुवात होते. तर आता शिवानी बनवणार आहे छानसा ब्रेकफास्ट. मी तुम्हाला ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि पुढचं पुढे बघू. चला आता मी कॉफी घेते, या तुम्ही पण कॉफी घ्यायला. स्प्रिंग ऑनियन, स्पिनच आणि अंडे आणि हे मिक्स्ड व्हेजीस कट केलेले. त्या कशामध्ये घालणार आहे? ते सगळं मिक्स करायचं. ऑलिव्ह ऑइल, गार्लिक बटर, त्यामध्ये स्पिनच घातलंय आणि स्प्रिंग ऑनियन. याच्यामध्ये ह्या व्हेजीस टाकायच्या. सॉल्ट, ब्लॅक पेपर, हे थोडं पेपरिका पावडर टाकते मी. अगं काल मी मटकी भिजत घातली होती दिवसभर. हे काढ बरं. दिवसभर मटकी भिजत घातली आणि रात्री याच्यामध्ये घातली चाळणीमध्ये आणि हा तुझा बाऊल ठेवला. थांब. आणि आतमध्ये हा बाऊल पाहिजे होता ना तुला. आणि मटकीला ना छान मोड देखील आलेले आहेत. थोडे आलेत, थंडी आहे तरी पण आलेत छान मोड. अजून एक दिवस ठेवायला पाहिजे, छान मोड येतील. हे झालं का? आता हे थोडंसंच शिजवलंय ना. आता काय करणार? स्क्रॅम्बल्ड एग करतो आपण. त्याच्यात पण गार्लिक बटर टाकले थोडं तुम्हाला लोकांना टेस्ट साठी. फक्त गार्लिक बटर याच्यामध्ये घातले आणि नुसतं एगचं बॅटर आहे ना हे. थोडं त्याच्यात सॉल्ट आणि पेपर घातलं. मग झाले. आता आपण ह्याच्यात ते व्हेजीज आधी केलेले ते ऍड करूया. स्क्रॅम्बल्ड एग्स आणि व्हेजिटेबल्स सगळे रेडी आहे. मफिन ब्रेड आहे, ह्याला मी हाफ मध्ये कट केलं आहे आणि आपण जरा त्याला टोस्ट करूया गार्लिक ब्रेड लावून. आता मी याला गार्लिक बटर लावलंय आणि आपण हे थोडंसं हलकं टोस्ट करूया. हे टोस्ट करून घ्यायचं. हे चालू राहू दे. वरून लावूया आपण. कोणतं हे? गार्लिक बटर आहे, म्हणजे नॉर्मल बटर मध्ये बटर थोडं गार्लिक ऍडेड असतं. आता एका साइडला आपण त्याला आवोकाडो लावूया. हे आवोकाडो
हे रोज खायचं शिवाने? ट्राय करायचं रोज खाला. ह्याच्यावर थोडं पेपर घालूया. आणि हे जे आपण बनवलेलं ते आपण आता ह्याच्यावर ठेवूया. आता दुसऱ्या साईडला आपण थोडं एओली सॉस, आपण गार्लिक एओली सॉस लावले आणि थोडंसं चिली मेयो आणि हे स्प्रेड. ह्याच्यावरती एक्स्ट्रा पाहिजे तर चीज पण ऍड करू शकतो आपण, नाहीतर आणि अजून काय सॉसेस जे तुम्हाला आवडतात ते. आणि आता हे बंद. रेडी. आता हे आपलं मफिन एग, स्क्रॅम्बल्ड एग आणि वेजीज वालं तयार झालंय. ह्याला काय नाव नाहीये, हे फ्रीज मध्ये असलेले सगळं यूज करून बनवलेलं आहे. आणि आता काय ही डिश बस आता बाबांना द्यायचं, त्यांना खूप भूक लागली. ब्रंच रेडी आहे तुमचं. ब्रंच कारण की हा ब्रेकफास्ट पण नाहीये आणि लंच पण नाहीये. व्हेरी नाईस. मधलं आहे काहीतरी. घ्या. सुंदर झालं शिवानी, मस्त. काय वाजलेले आहेत 5. आम्ही दुपारी छान नाश्ता केला, म्हणजे नाश्ता कम जेवणच झालं ते आमचं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत नीरजच्या मित्राकडे. तर नीरजचे स्कूल फ्रेंड आहेत, ते वाशीमध्येच राहतात आमच्या इथे. तर ते आता मेलबर्नमध्ये आलेले आहेत राहायला, 2 वर्ष झाली. तर त्या मित्रांनी आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे. आणि मला सांगितलं की काकी तुम्ही याल तर छान असं तुमच्या स्टाईलचं चिकन बनवा. तर आता 5 वाजलेले आहेत, आम्ही निघालेलो आहोत आणि काळोख पडायला लागलेला आहे इथे. तर थंडी देखील इथे वाजते, थोडी थोडी थंडी वाजते. इथे आल्यापासून आहे ना खूप चालणं होतंय. बॉम्बेमध्ये आपल्याला एवढं खाली उतरल्यानंतर लगेच आपण रिक्षा करतो, पण इथे रिक्षा वगैरे तो प्रकार नाही आहे, लगेच चालायला सुरुवात करायचं. इथे सिग्नल लागलेला आहे आणि प्रत्येक गाड्यांमध्ये डिस्टन्स बघा किती आहे. कारण आपल्या इंडियामध्ये एकदम गाडी दुसरी गाडी एकमेकांना चिटकून असते, पण इथे डिसिप्लिन खूप आहे. इथे आपल्या ह्या गाड्या सुद्धा ह्याच रोडवर जातात आणि जे ट्रामसाठी पण इथे असे ट्रॅक आहेत. आणि याच रोडवरून ट्राम सुद्धा जाते. हे बघा, आता मी सुद्धा ट्राममध्ये बसणार आहे. माझी पहिलीच वेळ आहे ट्राममध्ये बसायची. छान क्लायमेट आहे आणि इथे येता जाता लोक अशी स्माईल देतात आपल्याला. आपण ब्लॉगिंग करता करता असं पुढे चाललो ना का हसतात आणि असं करतात. आणि इथे काय झालं, आता 5-6 वाजता काळोख होणार आणि विंटर सीझनमध्ये लवकर काळोख होतो. नाहीतर शिवानी कधी फोन केला ना घरी की सांगायचे आता बा 8 वाजले तरी इथे ऊन आहे, उजेड आहे इथे. तर आम्हाला खूप नवल वाटायचं की बापरे 9 वाजले तरी किती उजेड आहे. आणि नेमकं आम्ही विंटरमध्ये आलेलो आहोत इथे. तर इथे आल्यानंतर 6 वाजता काळोख होतो. आमचं काय झालं, आता उठणं पण लेट झालेलं आहे. सकाळचं ब्रेकफास्ट आणि लंच आम्ही एकत्र करतो, एकच हे करतो आणि मग तिथून पुढे दुपारनंतर 2-3 वाजता बाहेर पडतो. आता त्या मुलांकडे जायचं आहे, नीरजच्या मित्रांकडे. तर ती मित्र सगळे ज्युनियर सिनियरपासून एकत्रच होती ती. आणि ते दोघे तिघे पण इथे आलेली आहेत, मास्टर करण्यासाठी आलेली आहेत. आणि इथे आल्यानंतर ते जॉब देखील करतात. तर आम्ही जेव्हा इथे आल्यानंतर त्यांना कळालं तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे
आणि आता आम्ही तिथे गेल्यानंतर थोडंसं मी चिकन वगैरे बनवणार आहे स्टाईल, आपल्या इंडियन स्टाईलमध्ये. तर बघू, एक वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी पण. आणि ब्लॉगिंग करताना पण मला अशी समोरून कोणी आलं का थोडंसं मला जरा बोलायला कसं तरीच वाटतं. पण आता ते पण आता दुसऱ्याच दिवस आहे, आता हळूहळू तो पण सवय होईल. आणि अगोदरच्या ज्या ब्लॉगमध्ये मी नुसतं शूट करत होती, कारण मला कॅमेरा उघडून असं बोलायला ना थोडंसं मला पण कुठेतरी लाजल्यासारखं वाटत होतं. पण आता थोडी थोडी सवय होईल, तसं काही नाही आहे आता. काही नाही, काही कारण हे लोक आहेत ना, बघतात अशी थोडंशी स्माईल देतात आणि पुढे निघून जातात. आता इथे ट्रामचं स्टॉप आहे आणि हे काय दिसतंय शिवानी, किती मिनिटात येते ट्रॅम नंबर आणि राईट साईडला किती वेळात येणार आहे ती ट्रॅम ते दिसतं. तर ती आपल्याला जी घ्यायची ट्राम नंबर. हां, आणि 8 मिनिटाने येणार आहे, 14 मिनिटानंतर मग आपल्याला कोणती घ्यायची पण आपल्याला 8 मिनिटाने येणार ना. वेस्ट एकच लाईन एकच लाईन आहे. म्हणजे आपल्या याच्यासारखंच बस स्टॉपच आहे हे समजायचं ना. 8 मिनिटामध्ये आमची ट्राम येणार आहे. तर तिथे आल्या आल्या आम्हाला लगेच बघितलं, आम्हाला समजलं. आता 8 मिनिटं आपण वाट बघूयात. काय पुढे इथे असं वेगळं वाटतंय ना. काय वाटतं अनुभव पहिल्यांदा ट्राममध्ये? आणि पूर्वी सुद्धा ट्राम होते, पूर्वी ना इंग्रजांच्या काळामध्ये. मुंबईमध्ये पण होत्या, पण मुंबईच्या बंद झाल्या. मेंटेन करून ठेवलं. अजूनही ट्राम आहे इथे, तशी कलकत्ताला आहे ना इंडियामध्ये. हे कशी डिलेवरी करतात ते, उबर सारखी फूड डिलेवरी. हे बघ असे बॉक्सेस पाठी लावून आपल्याकडे ब्लिंकिट आहे तसंच आता हे डिलेवरी करतात. कारण आता हे दोघं तिघं असे जाताना दिसले ना. आम्ही टुरिस्ट आहोत आणि आमचा गाईड इथे बसलेला आहे, शिवानी द गाईड. आणि आम्हाला सगळी माहिती सांगते, कुठे जायचं काय ते सगळं सांगते. माझ्या बिना पण जायचंय तुम्हाला, मी सगळं दाखवून ठेवते. उद्यापासून थोडं तुम्ही एकटे पण निघा जरा घराच्या. आज तिचं वर्क फ्रॉम होम होतं म्हणून ती आमच्या बरोबर आहे आज. सनसेट आता सनसेट होतोय. हां, ते पण दाखवते. सनसेट दाखवते मी तुम्हाला ना. पूर्ण असं रेडी दिसतंय. रोज खायचा कलर वेगळा असतो. ही कोणती ट्रक आहे का शिवानी द गाईड? काय आहे वूडवर? याच्या अगोदर काय केलेलं शिवानी, मी यायच्या अगोदर काय केलेलं की यूट्यूबवर सर्च केलं की मेलबर्न सिटीमध्ये कोणकोणते पॉईंट्स बघण्यासारखे आहेत, त्यांनी ते लिहून आणलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस शिवानीला डायरेक्ट त्या याचं नाव सांगायचं आणि विचारायचं, कारण ती गाईड आहे आमची ना, ती बरोबर सांगते आम्हाला. कारण कुठे घेऊन जायचं आणि यायची तिचीच जिम्मेदारी आहे. आली ट्राम आली. चला आता ट्राममध्ये पण बसूया. ट्राममध्ये बसायचंय आणि जायचंय. कुठे ते सांगते आम्हाला कसं जायचं, कुठे जायचं. काय केलं शिवानी? शुट 58 घेतली आपण. आता हे स्टॉप्स बघायचे, कुठे उतरायचं. 6 स्टॉप्स आहेत फक्त आणि ते अनाऊन्स करत राहतात आणि वर पण दिसतं.
स्टॉप जायचंय? सहा स्टॉप. आपला स्टॉप आहे जो आपण घेतला असता. पण रोड वाचा ना वर. फन रोड. येस. काय वाटतं? छान वाटतं. आता इथे रात्रीची वेळ आहे त्यामुळे बाहेरचं काहीच दिसत नाही. एक दिवस आपण सकाळच्या वेळेस असं बसलं पाहिजे तर सगळं बाहेरचं पण दिसायचं. काय कुठून निघायचं काय? मी सांगते की तू सारखी कॅमेऱ्यामध्ये बोलत बसू नको. मी जे सांगते ते ऐकत राहा कारण नंतर तुम्हाला ते उपयोगात येईल. मध्ये आपण आलो. 10 ते 12 मिनिटं. कसं वाटलं? ट्रामचा पहिल्यांदा प्रवास केला. नाही, याच्या आधी मी कलकत्ताला बसलो. कलकत्त्याला मी तर पहिल्यांदाच बसले. ट्राम पुराण एकदा सुरू झालेलं आहे आणि आपल्याला एकट्याला येता येईल का? हा नक्की येऊ. तिथे गेल्यानंतर ते कार्ड पण आम्ही टॅप केलं पण पटकन मी कार्ड टॅप करून पुढे गेली कारण मला ब्लॉगिंग करायचं असतं, प्रवास करायचा असतो, तुमच्याबरोबर बोलायचं असतं आणि चालता चालता एक शहर पण बघायचं असतं. काय पडायचं नसतं. ती म्हणते मम्मी सारखं घाबरायला तेच होते की तू काय बोलते. हा काय बोलली? हॅलो. घाबरते की पुढे अडखळशील. ग्रोसरी हाय हॅलो सर्वेश रोहित आणि हॅलो नितीश. आम्ही नीरजचे मित्र. ब्लॉग मध्ये मी सांगतच आले नीरजच्या मित्रांकडे चाललोय. हो नीरजचे मित्र सांगतच आलेले. हेच ते नीरजचे मित्र. तुम्ही ज्युनियर सिनियर पासूनच सगळे एकत्रच ना? फादर ॲग्नल ती काही ॲग्नलाइट स्टुडंट आहे ते आणि आता इथे आले सगळे मास्टर करायला. पण ती येत नाहीये तिला ना. ती टुरिस्ट, आम्ही टुरिस्ट आहोत, ती गाईड आहे आमची. ती सारखी ना हे असं आहे ते तसं आहे सगळं एक एक सांगत असते आम्हाला. चालेल डन. चिकन बनवणार आहे. चिकन आल्याला मॅरिनेट करून ठेवलं तर कांदाही कापते. मी तिला जर मला आंटी मैं हेल्प करतो. मी करते बरोबर सगळं. आणि आता कोणत्या भांड्यामध्ये करायचं काय ते भांडी शोधायला हे आता तू डिसाईड कर. हे पातेल्यामध्ये करू का? इथे राईस बनवलेला आहे आणि बोनलेस चिकन होतं ते मॅरिनेट करून ठेवलं होतं. कांदा टोमॅटो फ्राय केला आणि त्यामध्ये हे चिकन घालून बनवलेलं आहे सुकं चिकन. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण केलं मी. हे मिक्सरला ग्राइंड करून थोडीशी याच्यामध्ये ग्रेव्ही घातलेली आहे आणि सगळे मसाले यांचेच आहेत. जसं असेल मी तसं बनवलेलं आहे. खूप छान झाले. पण दमलेत सगळे. काम केलं ना एवढं. हो बाबा जेवून झालं आता सोडायला आलेत खाली. चला बाय सर्वेश. ये परत कधी. येस येतो. तुम्हीच या. हो येतो. तर सांगितलंच नाही सर्वेश जरा. खूप मस्त आलं होतं. असं वाटलं की घरचं. तरी पण आपलं थोडंफार त्याच्यात असं होतं माझ्यासाठी. मस्त वाटतं एकदम.
परत बनवा, मी समोरून बोलतो. ओके तर रोहित बघ कसं बाय बाय. चला बाय बाय बाय. येताना आम्ही ट्रामने आलो. आता उबेर बुक केलेली आहे आणि आता आम्ही निघालो. आता आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि परत पुढच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. छोटासा ब्लॉग केलेला आहे, असेच छोटे छोटे ब्लॉग मी करत राहील. आणि जर आवडला तर लाईक करा. सगळे आता एकमेकांना भेटतं आणि आम्ही आता निघणार आहोत. आता इथे ओला आलेली आहे. तर चला भेटू परत एकदा. बाय.